नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तर बघा, आत्ताच नुकतीच झालेली 5वी आणि 8वीची स्कॉलरशिप परीक्षा. तर 8वीचा आता रिझल्ट आपल्याला एनएनएमएसचा रिझल्ट भेटलाय, पण 8वीची स्कॉलरशिपची मेरिट लिस्ट काय लागेल, कट ऑफ किती लागेल, हा सर्वांचा प्रश्न आहे. तर त्यावरचेच उत्तर आपण घेऊन आलेलो आहोत. तर 8वीचा कट ऑफ किती लागणार आहे, तर 5वीचाही मी टाकलेला आहे. 5वीचा कट ऑफ किती लागणार आहे आणि 8वीचा कट ऑफ किती लागणार, म्हणजे शक्यता एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे, हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला किती मार्क्स आलेत, किती मार्क्स पडतायत तुम्ही आन्सर की चेक केल्यावर, हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तर सर्वात अगोदर सर्वांना माहिती आहे, आपण सर्वात अगोदर काय करणार आहोत, निकष पाहून घेणार आहोत की काय काय आणि किती किती जणांना PUPPS अशी जर तुम्ही वेबसाईट टाकली तर 2026 चे तुम्हाला सर्व काही ओपन होणार आहेत. 2026 मध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किती जणांना शिष्यवृत्ती भेटणार आहेत, किती जणांना भेटणार नाहीत, हे सर्व इथे PSS 8वी वर क्लिक करून बघायचं आहे. आता टोटल तुम्हाला 16,588 जणांना शिष्यवृत्ती भेटणार आहेत. आपल्याला माहिती आहे ग्रामीण स्तर आणि जिल्हा स्तर, ग्रामीण, जिल्हा असे आणि राज्य, हे 3 स्तरांवर डिवायडेशन होतं. आपण जिल्हा स्तरीयवर बघतोय. तर त्याच्याच नंतर याच्यामधून कॅटेगरीवाल्यांना सर्वांना 8वीला 750 रुपये हे मानधन भेटणार आहेत प्रत्येक महिन्याला. त्याच्याच नंतर आपल्याला बघा, याच्यामधून राष्ट्रीय ग्रामीण, तर ग्रामीण मधून किती 340 जणांना शिष्यवृत्ती आहे. ग्रामीण सर्वसाधारण म्हणजे ओपन मधून 6,650, शहरीमध्ये सर्वसाधारण 6,430. आता विदर्भातील 11 जिल्हे, विदर्भातील म्हणजे काय, 7 सिस्टर्स मध्ये सर्वसाधारण मुलींना 145, मुलांना 145, मुलींना 22, तरच मागासवर्गीयांना 17 आणि मागासवर्गीयांना 14. तसंच सर्वसाधारणला किती आहेत, 1,389. आणि ग्रामीण अनुसूचित जाती म्हणजे कास्ट मधल्या 4,340, 434. ग्रामीण भूमिहीन, भूमिहीन म्हणजे ज्यांना जमीन नाही अशांना 9,955 आणि ग्रामीण आदिवासींना 192 असं रिझर्वेशन आहे. आता हे रिझर्वेशन अशा प्रकारे तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्हाला जे ओपन कास्ट मध्ये आहेत त्यांना 6,650 हे ग्रामीण आणि शहरीमध्ये 6,430 अशा प्रकारचं तुम्हाला काय रिझर्वेशन दिलेलं आहे. त्याच्याच नंतर तुम्हाला आता मेरिट लिस्ट कसे बघायचे, कट ऑफ कसा बघायचा, तर आता तुम्ही जर त्या वेबसाईटवर गेले तर शिष्यवृत्ती परीक्षा 2025 वर क्लिक करायचं. त्याच्याच नंतर इथे अंतिम निकाल झालेला आहे, गुणवत्ता यादीमध्ये क्लिक करायचं. गुणवत्ता यादीमध्ये 8वीचा आलाय. आता 5वीचा तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले, 8वीचं आता जिल्हास्तरीय, तालुका वाईज किती लागले. आता याच्यात कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग्स करतात, आपण मागच्या याच्यात पुणे बघितलं होतं, त्याच्यातही आपण याच्यात दुसरा बघूयात. आपण याच्यात समजा धुळे बघूयात. तर धुळेमध्ये जर आपण सबमिट केलं तर याची मेरिट लिस्ट इथे ओपन होणार आहे. रिझल्ट मागच्या वर्षीचा केव्हा लागला होता, तेव्हा 9/7 ला. तर धुळेमध्ये आता बघा की 76% काय आहेत इंग्लिश मिडियमचा, मराठी प्लस इंग्लिश म्हणजे सेमी. 76% काय आहेत की टॉपर आलेला. 76% ज्यांना 76% होते त्यांनी काय केले आहे, स्कॉलरशिप दिलेली आहे. तर शेवटचा रिझल्ट काय आहे आपला, जे सर्वात शेवट येत आहेत, तर जवळपास 76 पासून तर 60% काय आहेत. आता हे नंबर ऑफ कॅन्डिडेट, रूरल, चाइल्ड लेबर वगैरे अशा व्यवस्थितरित्या डिफाईन केलेल्या आहेत. तुम्ही कॅटेगरीत कोणत्या पडतात, कसे पडतात, हे तुम्हाला डिफाईन करून तुमचा कट ऑफ इथे तुम्हाला कळणार आहेत. कोणत्या कास्टमध्ये आपण बिलॉंग करतो, आपण भूमिहीन आहेत का, आपल्याला आई वडील नसले तर त्यांची वेगळी कॅटेगरी आहेत, आपण जर 7 सिस्टर्स मध्ये त्यांची वेगळी कॅटेगरी, आपल्या कॅटेगरी वाईज व्यवस्थितरित्या काय करायचंय, चेक करायचंय. बघा, जे आपले इथे दिलेले आहेत रूरल लँडलेस, ज्यांना जमीन नाहीये त्यांचा कट ऑफ बघून घ्या किती आहेत. फक्त 48, ज्यांना 48% त्यांना लागलेला आहे. आणि जे ओपन कॅटेगरीचे आहेत तर त्यांचा पण 48 पर्यंत, नाही सॉरी, ओपन कॅटेगरीचा 64 पर्यंत निकाल लागलेला आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचा स्कोअर जर आलेला असेल, तुम्हाला चेक करायचा आहे. तुम्हाला जर आन्सर की चेक केली नसेल, आन्सर की बघून घ्या व्यवस्थित, त्या चेक करा काय काय तुमच्या स्कोअर येत आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही माझ्यासोबत संवाद साधू शकतात. आपण व्यवस्थितरित्या चर्चा करूयात आणि तुम्हाला काय स्कोअर येतोय, कसा येतोय, याच्यावर आपण डिफाईन करूयात. आणि सर्व काही इथे व्यवस्थितरित्या चेक करा. काय स्कोअर येतोय हा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आता जवळपास एक्सपेक्टेड कट ऑफ आहेत, तर मी एक
तुम्हाला मार्क्स किती आवश्यक लागतील हे मार्क्सही काढून ठेवलेत. तर मार्क्स किती आवश्यक लागतायत तुम्हाला हेही मी बघतोय. तर व्यवस्थितरित्या मार्क्सही तुम्हाला काय करायचे आहेत, एकदम डिफाईन करायचे आहेत की तुम्हाला किती किती मार्क्स लागणार आहेत. आता जवळपास 300 मार्क्सचा पेपर होतात. तर 300 मार्क्स पैकी तुम्हाला मागच्या वर्षीचा कट ऑफ किती लागलेला आहे, मागच्या वर्षीचा जवळपास 180 प्लस मार्क्स जवळपास लागतायत. तर इतके मार्क्स तुम्हाला स्कोअर येतोय, काय येतोय, काय नाही येतोय, तुमचे जवळपास 70 ते 80 प्रश्न हे बरोबर पाहिजे. तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुमचा स्कोअर, आणि काही अडचण असली तर 9172278378 यावर संपर्क साधून तुम्ही माझ्यासोबत बोलूही शकता. धन्यवाद.